गिरीश महाजन यांचं दहशतवादाला खतपाणी घालणारं आणि देशाचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं केलेलं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. जो दहशतवाद आहे, जो खलिस्तानच्या निमित्तानं पुढे आला होता, त्यातून देशाचे तुकडे करणे हा हेतू होता. आणि जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट हा सफल झाला असता. म्हणून कणखर नेतृत्व आणि दुर्गा ज्यांचं संबोधन केलं गेलं अशा इंदिरा गांधींनी हे ऑपरेशन ब्लू स्टार करत असताना या देशाची एकता व अखंडता ही अबाधित ठेवली आणि याचे परिणाम स्वरूप त्यांना स्वतःचा प्राण देखील या निमित्तानं टाकावे लागले. त्यांचं बलिदान झालं आणि त्यांच्या बलिदाना उपरांत त्यांची राष्ट्रभक्ती आणि दहशतवादाला थारा न देण्याची भारतीय नागरिकांची भूमिका म्हणून 400 पेक्षा कितीतरी जास्त जागा या त्यावेळेस काँग्रेसला मिळाल्या. त्यांचं हे वक्तव्य हा जो राष्ट्राच्या प्रती असणाऱ्या प्रेम याचा देखील कुठेतरी अपमान आहे. महाराष्ट्राचेच भूमिपुत्र जनरल अरुण कुमार वैद्य हे जनरल असताना ऑपरेशन ब्लू स्टार झालं करिता त्यांचा देखील खून जो आहे, हत्या जी आहे, ही दहशतवादी लोकांनी ही केली होती. हा जनरल अरुण कुमार वैद्य यांचा देखील अपमान आहे. एकंदरीत गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाची आणि आरएसएसची राष्ट्रविघातक जी प्रवृत्ती आहे ती या निमित्तानंही समोर आली. आम्ही याचा धिक्कार आणि निषेध करतो. जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर या देशाचे तुकडे पडले असते. हा इतिहास ध्यानात न घेता तोंडसूक घेण्याचा आणि उठसूट राजकारण करण्याच्या या भाजप प्रवृत्तीचा पुनश्च एकदा या निमित्ताने आम्ही धिक्कार करतो. डोभाल हे स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात. गिरीश महाजन हे देखील नाशिकचे स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात. या नाशिकच्या जेम्स बॉन्डनी डोभाल यांचा सहभाग ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये होता, त्यांचाही ते निषेध करणार आहेत का हा देखील एक प्रतिप्रश्न या निमित्ताने आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या वक्तव्याशी सहमत किंवा असहमत असल्याच्या संदर्भात ताबडतोब खुलासा करावा आणि मंत्रिमंडळातून गिरीश महाजनांना बाहेर काढावं.